जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो, आज आम्ही फुल फॅमिली एकविरा देवीचं दर्शन करायला आलो होतो आणि इथे आल्यानंतर सर्वात पहिले आम्हाला 50 रुपयाचा चुना हा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नावाने लावला गेलेला आहे, ज्याच्या पावतीवरती ग्रुप ग्रामपंचायत असं लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर वरती 50 रुपयाची आमच्याकडनं पार्किंग टॅक्स घेतलं गेलं, ठीक आहे। त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर आमच्याकडनं VIP पासच्या नावाने 250 रुपये पर पर्सन घेतले गेले, ज्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पावत्या मिळालेल्या नाही। ट्रस्ट ह्या सगळीकडनं पैसे कमवण्यात बिझी आहे, पण ट्रस्ट हे नाही बघत आहे की आपल्या मंदिरात वेस्टर्न आउटफिट्स घालून, फ्रॉक घालून, शॉर्ट्स घालून अर्ध नागडं होऊन पोरी येत आहेत, पण ह्या अर्ध्या नागड्या पोरी आपल्या इकडच्या ट्रस्टला एकविरा देवीच्या कदाचित दिसत नाहीये। पैसा हरिपत्ती दिख रही है इसलिए कमा रहे हैं लगता है, किंवा त्यांचे अर्ध्या चड्डे दिसत नाहीत पण पैसे दिसत आहेत, असं काहीतरी असेल। इथे असू शकतं, हवेत काही असू शकतं इकडच्या। आणि आम्ही हिंदुत्ववादी संघटना गळा खोलून कोकलून ओरडत असतो की आपले जे मंदिर आहेत तिकडे वेस्टर्न आउटफिट्स बॅन केले पाहिजेत। जीन्स घातलेत तर स्कार्फ नाहीये, स्लीवलेस घातलेले आहेत, शॉर्ट्स घातलेले आहेत, चड्ड्या दिसतात, बोचा दिसतोय आणि तोंड सगळं दिसतंय। त्याच्यामुळे माझी ट्रस्टला तर विनंती आहे की लवकरात लवकर काहीतरी चांगलं ऍक्शन घ्यावी आणि जे वेस्टर्न आउटफिट्स आहेत ते इथे बंद करावेत। कारण की कसं आहे की मग नंतर कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटना इकडे येणार आणि मग आक्रमक भूमिका घेणार, मग ते फार कठीण होऊन जाणार। त्याच्यापेक्षा माझी ट्रस्टला मनापासून जेन्युइन विनंती आहे की याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन्स घ्यावे। भले ते टुरिस्ट असतील, त्या लेण्या बघायला आलेले असतील, तरी लेण्या बघायसाठी चड्डी घालून आले तरच लेण्या दिसणार आहेत, आणि जर पूर्ण कपडे घातले तर लेण्या दिसणार नाही, अशातलं काहीच नाहीये। त्याच्यामुळे टुरिस्ट लोकांना पण सांगा की पूर्ण चड्ड्या घाला, पूर्ण कपडे घाला, अर्ध नागडं येऊ नका। तिथे आमचे श्रद्धास्थान आहे आणि आम्हाला आमचे सेंटिमेंट्स हर्ट होतात। आता बघूया ट्रस्ट पर्यंत जर हे व्हिडिओ गेलं, तुमच्या ओळखीत कोणी ट्रस्टमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि मला वाटतं की प्रत्येक आगरी कोळी कम्युनिटीच्या लोकांनी तरी याच्यावरती आक्षेप नोंदवला पाहिजे, कारण की हे खरंच चुकीचं आहे आणि खूप खराब वाटतं असलं। आता मी स्वतः, माझ्या जाऊबाई होत्या माझ्याबरोबर, माझी मिस्टरांची पुतणी पण होती, ती 9वीत आहे, तिला स्वतःला जेन्युइनली माहिती आहे की मला कुठे काय कपडे घालायचे। काल ती आमच्यावर फिरायला आली होती तर तिने वेस्टर्न घातलं होतं, इथे पाया पडायला यायचं, ती इज्जतमध्ये ड्रेस घालून आली, तिला सांगायची गरज नाही पडली। मग आमच्या जर घरातल्या छोट्या छोट्या पोरींना जर कळतं की कुठे जाऊन काय घालायचं, तर या एवढ्या मोठ्या म्हशी यांना काय घालायचं ते कळत नसेल का? आपला आगरी कोळी समाज तर काय झोपलेलाच आहे, पण ट्रस्टला जर जाग आली, चड्ड्या दिसल्या, तर ट्रस्ट जरा गरम होऊन काहीतरी आक्रमक भूमिका घेईल असं मला वाटतं यांच्यावरती आणि हे बॅन करेल। जय शिवराय जय श्रीराम जय हिंद राष्ट्र।